त्यांच्या पात्रामध्ये आणि ती माधुकरी लपून लपून अगदी कसं तरी पुढे पुढे सरकत जावं, पुढे पुढे आपल्या घराच्या दिशेने निघावं. का तर माझी लहान बहीण आहे मुक्ताई, सोपान काका आहेत, दादा आहेत. पण तेच जर एखाद्या नराधमाला कळालं तर त्याने तीच झोळी उलटी करावी त्या रस्त्यावर आणि विचारावं आणि सांगावं, काय रे तुम्ही खाऊन काय करताय, जगून काय करताय, तुम्ही संन्यासाची पुरवणारे. कानामध्ये शिसा होतावा ना असा त्रास होत असेल. पण तरीही एवढं सगळं होऊनही सत्य सोडलं नाही, धर्म कार्य सोडलं नाही, धर्म आचरण सोडलं नाही. आणि एवढं सगळं सहन करूनही ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली, लोकांचं वाटोळ होऊन नाही मागितलं. ज्यांनी त्रास दिलाय त्यांना पाहून घे देवा, बघून घे म्हणून नाही मागितलं. कुठलाच माणूस वाईट नाहीये. प्रत्येक माणसाला भगवंताने जन्माला घालताना स्वच्छ निर्मळ अवस्थेत जन्माला घातलेले, म्हणून लहान मुलाकडे द्वेष नसतो, तिरस्कार नसतो, कुठल्याही प्रकारची पाप वासना नसते, पाप बुद्धी लहान मुलाकडे नसते. मग त्याच्याकडे जे खळ येतात ना नंतर, ते त्याला वाकडी कर्म, त्याला नको त्या प्रकारची कर्म करायला लावतात. म्हणून माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. मग त्यांची रती जी आहे ना, त्यांची बुद्धी जी आहे ना, ती सत्कर्माकडे वाढली पाहिजे. त्या सत्कर्म रती वाढो. आणि मग ज्यांचा वाकडेपणा केलेला आहे ना, ज्यांची वाईट कर्म केलेली आहेत आणि धर्म कार्य करण्यासाठी ज्यांची सद्बुद्धी निर्माण झालेली आहे ना, देव कार्य करण्याची सद्बुद्धी ज्यांना निर्माण झालेली आहे ना, त्यांना जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. केवळ आपल्या स्वतःसाठी केलेली प्रार्थना नाही, केवळ आपल्याच कुटुंबापुरती, आपल्याच समाजापुरती किंवा आपल्याच देवा देशापुरती नाही, विश्वासाठी केलेली विश्वात्मक देवाकडे विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे आम्हाला, माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे, आम्ही प्रयत्न केला पाहिजे. बरं का, जाणं तर प्रत्येकाला आहे, एक दिवस जावंच लागणार आहे. तो दिवस आपल्याला माहित नाही कधी, कोणत्याही वेळेला. अनेक दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतात, अनेक प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. बरं का, सामोरे जायचंय आम्ही त्यांना, त्याच्यातून मार्ग काढायचंय. जगण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. कधीही कोणावर कोणत्याही प्रकारची वेळ येऊ शकते, कधीही आम्ही प्रयत्न करायचे आहेत. पण हे सगळे प्रयत्न करत असताना आम्ही देवाला विसरता कामा नये, आम्ही अधर्माकडे जाता कामा नये, आम्ही अनितीने वागता कामा नये. जेवढं धर्म कार्य करता येईल, जेवढं चांगलं कार्य करता येईल, जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल, तेवढं आम्ही विचार केला पाहिजे. कारण हे जे सगळं आम्ही दृश्यातलं पाहतोय ना, श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अज्ञानी, काळा गोरा, हे फक्त आमच्या पुरतं मर्यादित आहे. ते तिकडे संत या गोष्टीला विशेष महत्व देत नाहीत. आमची जात, आमचा पंथ विशेष महत्व संत देत नाहीत. उलट अर्थी संतांचा विचार जर केला तर संतांनी जातीपातीचं कार्यच केलं नाही, सगळ्यांना जवळ केलं. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. अरे ज्यांना मंदिरामध्ये जाऊ देत नव्हती ना लोक, त्यांना सुद्धा संतांनी जवळ करून अध्यात्म परमार्थ देवाचं कार्य त्यांच्याकडून करून घेतलं. मंदिर सोडून देवाला त्यांच्यासाठी त्यांच्या जवळ यावं लागलं, त्यांच्या घरी यावं लागलं, त्यांच्या दारात यावं लागलं, हृदयात यावं लागलं. नवे नवे हृदयात प्रत्येकाच्या आहेच आहे, फक्त ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे माणसाला. आम्ही श्रीमंताच्या घरात जन्माला यावं की आम्ही गरीबाच्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात आहे का? आमच्या हातात होतो का? आम्ही रंगाने काळा असावे की गोरा असावा हे का आमच्या हातात आहे का? सर्वांनाच वाटतंय, हो सर्वांनाच मनापासून वाटतंय मी दिसायला सुंदर पाहिजे, रंगाने गोराच पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि सर्वांनाच मनापासून वाटतंय माझा जन्म श्रीमंताच्याच घरात व्हायला हवा होता.
हे विशेष महत्व संतांनी या गोष्टीला दिलं नाही. आणि आम्हीही समाजामध्ये कार्य करताना ह्या गोष्टीला विशेष महत्व देता कामा नये. कुठल्या जातीचा आहे ते पाहू नका, त्याची विचाराची, कर्माची, गुणांची, राहण्याची, वागण्याची, जगण्याची जात कोणती आहे ती बघा. कुठल्या पंथाचा आहे ते पाहू नका, त्या ठिकाणी तो कशा प्रकारे कार्य करतोय, धर्माचरण आहे का, धर्म कार्य करतोय का, नीतीने वागतोय का, नीतीने जगतोय का, याचा विचार करा. संत म्हणतात तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय आहात हे महत्वाचं आहे. आम्ही कुठल्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात नाही, पण ज्या घरात जन्माला आलोय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे आमच्या हातात आहे ना, हे आमच्या हातात आहे ना. कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहात, काय विचार आहेत. वरून मनुष्य किती शोभून दिसतो यापेक्षा तो गुणांनी, कर्माने, विचाराने किती शोभून दिसतो हे महत्वाचं आहे. आणि वरच्या अंगाने जर आम्हाला शोभून दिसायचं असेल तर त्यासाठी अनेक काय 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 आहेत बाजारामध्ये, कमी आहेत का. अनेक प्रकारची साधनं आहेत, अनेक प्रकारची सौंदर्य साधनं आहेत वरून शोभून दिसावं म्हणून. आतून शोभून दिसायचं असेल विचारांनी, गुणांनी, तर आम्हाला प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्हाला कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आम्ही जगद्गुरु तुकोबांची गाथाच अभ्यासली पाहिजे. जर गुणांनी, कर्माने, विचाराने जर आम्हाला शोभून दिसायचं आहे तर. बरं का. अगदी साधं उदाहरण आहे बघा. सावरोली गाव ना हे, तुम्हाला बाजार शहापूर बरोबर ना, शहापूर वरून सावरोली पर्यंत डायरेक्ट रिक्षा येतात का. बरं, समजा माझी एखादी ताई दादाच्या बरोबर शहापूरच्या बाजारात गेली, बरं का मौली, दादाच्या बरोबर. एकटी असल्यावर मग कसं असतंय, जरा घेऊ का नको, घेऊ का नको विचार करते, कारण पैसा कोणाचा असतो, तिचा स्वतःचा असतो. पण नवरा जर बरोबर असेल तर मग मात्र विचार करत नाही, नाही का. आता पतीच्या बरोबर, बरं का, तिच्या नवऱ्याच्या बरोबर ती शहापूरमध्ये गेली. गेल्यानंतर काय झालं, तिला एक भांड्यांचं दुकान दिसलं, भांड्यांचं दुकान दिसलं. आणि भांड्यांचं दुकान दिसल्यामुळे मग ती पटकन याला काय बोलली माहितीये का, नवऱ्याला, अहो आपल्याला असा खोल चमचा पाहिजे, जरा डाळ वाढायला ना आपला तो उतान आहे चमचा, 4-5 वेळा असं भरावं लागतंय, एक खोल चमचा आपल्याला हवा आहे, जरा पाहायचा का. आता त्याने विचार केला, चला आलोय आपण अनिशी आणि समोरच दुकान दिसतंय आणि खोल चमचा तर घ्यायचा आहे, नाही का, मग जायला पाहिजे, बघायला पाहिजे, म्हणून काय झालं, गेले ते त्या ठिकाणी. बरं का. आता गेल्यानंतर काय झालं, चमच्याकडे लक्ष गेलंच नाही ताईचा. गेल्याबरोबर पहिले एक 5 लिटरचा कुकर होता ना त्याच्याकडे लक्ष गेला ताईचा. बरं का, 5 लिटरचा कुकर. आणि मग ताईच्या मनामध्ये आलं काय माहितीये का, अहो ऐकताय का, आपल्या घरात जर अचानक अशी काही जास्त पाहुणी आली ना तर मग आपल्या घरात लवकर स्वयंपाक होईल, बरं का. असं एखादा कुकर वगैरे, कमी गॅस लागते त्याला, थोडस पटवून द्यायची पद्धत पण एक वेगळ्या प्रकारची असते, नाही का. म्हणजे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कुकरचे पैसे गॅसमध्ये वसूल करू आपण, कारण पातेलीमध्ये शिजायला वेळ लागतो, कुकरमध्ये कमी. बरोबर आहे ना, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल महिलांना. ठीक आहे म्हणे, हरकत नाही. तिने पैसे बघितले, बरं का, खिसा गरम आहे म्हणे, आणि मग तो कुकर घेतला, साधारणतः 2,000चा कुकर घेतला त्यांनी, बरं का. 2,000चा कुकर घेतल्यानंतर मग ताईच्या मनात आलं की एक, नाही आवश्यकता, बसा. तर ताईच्या मनात आलं की एक अशी एवढी मोठी एक पातेली आपल्याला हवी आहे, एक मोठी पातेली आपल्या घरात नाहीये. बरं, ती घेतली 1,800 रुपयाची किंमत. लक्षात ठेवा, कुकर कितीचा, 2,000चा, 1,800ची पातेली. आणि निघता निघता तिच्या लक्षात आला की आपल्या आळीमध्ये जर कोणाकडे पूजा असली ना, आपल्याकडे पण दरवर्षी सालाबाद प्रमाणे पूजा असतेच म्हणे, पण आळीमध्ये पण कोणाकडे पूजा असली की प्रसाद करायला पातेला नाहीये छोटासा. कसला लागतो बरं प्रसाद करायला पातेला, पितळीचा पातेला. तो 2,500चा घेतला पितळीचा पातेला, बरं का. 2,500चा पितळीचा पातेला घेतला. 1,800 रुपयाचा पातेला तो छोटा दुसरा, आणि 2,000चा कुकर आणि 2,500चा पितळेचा पातेला. कशासाठी गेली होती तर ताई, राहिला तो.
त्याचा विषयच नाही. घेऊन निघाली ताई माझी कुकर 2 पातेली घेऊन निघाली. आणि मग बाजाराच्या शेवटी मध्यभागी कुंभारांची घर आहेत, बरोबर, आपल्या गंगा रोडलाच ना माऊली. तिथे आल्यानंतर मग तिने मडकी बघितली आणि मग तेवढ्यात ती बोलते, अहो एक मडक्याची पण गरज आहे आपल्याला, बरं का, कारण घरामध्ये जर दही लोणी जर आपल्याला ठेवायचं असेल तर ते मडक्यामध्ये चांगलं राहतंय ना, बरं का. आता मडका घ्यायला गेल्यानंतर मग तिने विचारलं, मावशी किती लाग? मग तिने सांगितलं 100 रुपयाला. तिथे काय एवढी किंमत नाही करत बसली ती त्या दुकानदाराकडे, कारण ओळखीच आहे ना, त्याच्यामुळे किंमत नाही करत बसली. इथे मात्र कुंभार दादाने त्या कुंभार काकूने 100 रुपये सांगितल्याबरोबर याने सुरुवातच 50 पासून केली, कारण संसारी बाई ना, नाही का. बरं ऐकवते पण ना, त्यात मातीचा तर आहे, कुठं काय एवढं लागलंय तुम्हाला, त्याला मातीचाच आहे ना, लागतंय ना काहीतरी त्याला, नाही का, मेहनत लागते त्याला. हल्ली माती पण विकत घ्यावी लागते, पूर्वी सहज मिळायची, आता विकत घ्यावी लागते माती सुद्धा, बरं का. असो, 80 रुपयाला काटकीट करून तिने तो मडका घेतला, बरं का. एका थैल्यामध्ये कुकर, 2 पातेली, तो एक हातात आणि दुसऱ्या हातात फक्त एकच मडका. चालताना अशी चालते ताई की पातेली कुठं लागली तरी चालतील, बरोबर का. ती रस्त्यात खाली लागली काय तो हे थैला आणि कोणाच्या येता जाता लागला काय किंवा एखाद्या गाडीला टच झाला काय, काही फरक पडणार नाही. पण मडका मात्र जीवापेक्षा जास्त सांभाळून घेतला, कारण का माहितीये का, किटकिट करून 80 रुपयात घेतला होता. आता मला सांगा, ज्या वेळेला ती बाई रिक्षामध्ये बसायला आली त्या वेळेला तो 2 पातेली आणि कुकर कुठं टाकलं असेल बरे तिने? रिक्षाच्या मागे, कारण तिला माहिती आहे बिनधास्त टेन्शन नाही आता. पण मडकं नुसतं हातात नाही मावशी, मांडीवर घेतलं, दोन्ही हातात पकडून बसली. जशी रिक्षा आदळते ना तशी त्यांचं मागच्यांची उचल आपट होते. आमचे 2500, 1800, 2000 सगळे फुकट आहे. 80 वाला कुठे जाऊन बसलाय? मांडीवर जाऊन बसलाय. आणि किती काळजी आहे त्याची, किती काळजी आहे बरं, बरं का. विचार करायला लागले ते पण, अरे 2500 दिलेत माझे, तो पितळीचा पातेला बोलतोय, तो कुकर बोलतोय 2000 दिलेत, दुसरा तो पातेला बोलतोय 1800 दिलेत माझे. या 80 वाला डायरेक्ट मांडीवर जाऊन बसलाय, काय मजा आहे, नाही का. घरी आल्यानंतर त्या माय माऊलीने ती पातेली तिकडे टाकली, तो कुकर बाजूला ठेवला, तो दुसरा पातेला ठेवला, कारण जेव्हा गरज लागेल तेव्हाची वेळ आहे, तेव्हाची बात आहे. पण मडकं मात्र स्वच्छ केलं व्यवस्थित, त्याच्यामध्ये लोणी भरलं आणि लोणी भरलेलं मडकं आम्ही कुठे ठेवतो बरं? शिंक्यावर ज्या वेळेला ठेवलं ना त्यावेळेला 2500 बोलतोय, मी तर इकडे कोपऱ्यात बसलोय. 2000 वाला बोलतोय मी इकडे कोपऱ्यात पडलोय. 1800 वाला बोलतोय मी इकडे कोपऱ्यात पडलोय. पण म्हणे 80 वाला कुठे जाऊन बसलाय बघा. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय आहे ना हे महत्वाचं आहे. त्याला वर का ठेवलंय, तो एवढ्या उंचीवर का जाऊन बसलाय? लोणी आहे त्याच्यामध्ये. किंमत जरी कमी असेल ना तरी उद्देश वेगळा आहे. तसं आम्ही कोण आहोत हे महत्वाचं नाही, आम्ही कोण आहोत हे महत्वाचं नाही, आम्ही काय करतोय ना, आमच्या आत काय विचार आहेत, आमच्या आत काय गुण आहेत, आम्ही कसं जगतोय वागतोय ना याला खूप महत्वाचं आहे. म्हणून परमार्थ आणि भक्ती करताना आम्ही विशेष लक्ष कशावर दिलं पाहिजे? आमच्या ज्ञानालाही तेव्हाच किंमत येते जेव्हा त्याला कर्माची जोड असते. ऐकताय ना? ज्ञानाला तेव्हाच किंमत येते जेव्हा कर्माची जोड असते. आता ऐका, सोपं उदाहरण आहे. भरपूर ज्ञानी आहे, म्हणजे काही माणसं तर अशी भेटतात ना बाबा, आपल्या पण जेवढे ओव्या पाठ नाही ना, अभंग पाठ नाही ना, तेवढे ओवे तेवढे अभंग बोलून दाखवतात ते, पण संध्याकाळच्या वेळेला पाड्यावर गेल्याशिवाय त्यांना गप्प बसवत नाहीत. आहेत ना अशी माणसं. आमच्या गावामध्ये एक आजोबा असे होते, दिवसभर शांत, एक नाही ना दोन नाही, पण संध्याकाळी थोडीशी घेतली की एवढे अभंग आणि एवढ्या ओव्या. अहो आम्ही आश्चर्य करायचो, काय अभ्यास आहे की काय या माणसाचा. बरं, सकाळी जाऊन त्याच्याकडे बसलो ना आणि बोललो ना की बाबा
रात्री तुम्ही जे बोलत होते ते बोला ना जरा, मला लिहून घ्यायचे. पाळली बिल्ली जुनी माऊली, बरं का? काय ऐकत बसाल तुम्ही, मस्त अगदी. सकाळी जाऊन बसल्यानंतर मग ते परत बोलायचं रात्रीची इथं, तेव्हाच आठवतंय ते, आता नाही आठवणार. ज्ञान आहे, पण ज्ञानाला जोड जर कर्माची नसेल तर त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे, बरं का? आमच्याकडे पांडित्य आहे, ज्ञान आहे, आमचा अभ्यास आहे, पण अंतःकरणात अभिमान असेल तर, अभिमान असेल तर सगळं व्यर्थ आहे. संत म्हणतात ज्ञानाने जर आमच्याकडे अभिमान जन्म घेत असेल तर ते ज्ञान आमच्यासाठी विष आहे. ऐकताय का? अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अभिमान जर असेल तर आम्ही परमार्थ करतोय काही मिळणार नाही, भक्ती करतोय काही मिळणार नाही, आम्हाला काहीच मिळणार नाही. अभिमान जर असेल तर आमचं ज्ञानही तेव्हा शोभून दिसते, आमच्याकडची विद्याही तेव्हा शोभून दिसते. विद्या विनयेने शोभते. नम्रता जर असेल तर आमच्याकडचं ज्ञानही शोभून दिसते, ती विद्याही आमच्याकडची शोभून दिसते. म्हणून आम्ही परमार्थ करत असताना पहिला विचार केला पाहिजे, अभिमानाने करण्यापेक्षा नम्रता अंगी आली पाहिजे. म्हणून संत म्हणतात तुमच्या ज्ञानाने जर तुमच्याकडे नम्रता जन्म घेत असेल तर ते अमृत आहे, तुमच्यासाठी अमृत आहे. अन्यथा अभिमान जर जन्म घेत असेल तर ते विष आहे. साधं उदाहरण आहे. नेहमीच आपण ज्याला ऐकतोय कीर्तनातून प्रवचनातून, कारण मला तरी वाटतंय बऱ्याच महाराजांची प्रवचन आणि कीर्तन रावणाचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. काय बाबा, खरंय की खोट आहे? कारण तुम्ही चारही बाजूने कुठलाही जरी दृष्टांत द्यायचा झाला, उदाहरण द्यायचं झालं ना, तरी तो फिट बसतो, परफेक्ट बसतो एकदम, बरं का? कमी होता का तो? कशात कमी होता मला सांगा बरं? कशातच नाही ना, कशातच नाही. काय म्हटलेलं त्याला? दशग्रंथी ब्राह्मण. दशग्रंथी ब्राह्मण. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद, 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला दशग्रंथी. आता 4ही वेद त्यांचे महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म. ज्याने अंतःकरण पूर्वक त्याचा अभ्यास केला, सर्व खलविदम ब्रह्म. ज्ञान नव्हतं का बरं? दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात म्हणजे ज्ञान नव्हतं का? त्याला दशानन म्हटलेलं आहे. आनन, दश आनन, किती डोकी? 10 डोकी रावणाला. पण त्याचीच ओळख करून देताना कबीर महाराज म्हणतायत, पर नारी पैरी छुरी न लावो से अंग, रावण के दश सिर गये पर नारी के संग. बर का? पर नारी के संग. 10च्या 10 डोकी गेली त्याची. भक्ती जर म्हणाल तर एखाद्या वेळी आम्हाला फुल जर नसेल तर आम्ही अक्षता वाहतोय. देवाला चालतंय, काय हरकत नाही दादा. अक्षता वा ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी. देव मानून घेतात, समजून घेतात देव. कारण कोपतो तो देवच नाही, आणि देव कधीच कोपत नाही, स्मरणात ठेवा. देव कधीही कोपत नाही. आणि कोपणाऱ्या देवांची साधना करायची की नाही करायची ते तुमच्यावर अवलंबून आहे. काय असो, त्याला जर कधीतरी देवाला वाहिलं फुल कमी पडलं तर शिर वाहिलेलं पुराणात लिहिलेलं आहे, उल्लेख आहे त्याचा. आई मातीच्या लिंगाची पूजा करते म्हणून आईला म्हणतो, आई तू मातीच्या लिंगाची पूजा करते, कैलासा सकट घेऊन येतोय. कोणाला? आणि गेला कैलासाला हात लावला, धरणीकंप व्हायला लागला, सगळ्या देवांची पळापळ झाली, सगळे देव एकमेकाकडे पाहतायत. आम्ही काही न करता कैलास सगळं धरणीकंप होतोय कसा? पार्वती माता इकडे महादेवाला विनवणी करते, बोलते. पार्वती माता आईसाहेब म्हणतायत महादेवाला, काय अहो तुम्ही काही करत नाही तरी सुद्धा धरणीकंप होतो कसा? महादेव म्हणतायत माझा एक भक्त खेळतोय, खेळू दे थोडा वेळ. नाही का? थोडा वेळ खेळून दिला आणि मग आपला एक पाय कैलासावर भगवंतांनी ठेवल्याबरोबर, महादेवाने ठेवल्याबरोबर त्या कैलासाच्या खाली दडपला गेला.
तिथून मुक्त होण्यासाठी रावणाने राग गायलेले आहेत, स्तवन केलेलं आहे, भजन केलेलं आहे. तिथे उल्लेख आहे आतड्याचा विना केलाय आणि शिराचा तंबोरा केलाय त्याने. बरं का, भक्ती किती श्रेष्ठ आहे बघा. इथंच नाही थांबला, आत्मलिंग घेऊन परतला येतो. ते घेतलं गणेशाने, मध्ये ठेवलं, ती बात वेगळी आहे. किती बळ किती आहे त्याच्याकडे. जेव्हा कळलं त्यावेळेला सगळं बळ त्याने लावलं. त्या लिंगाला कानाचा, गायीच्या कर्णाचा आकार आला म्हणून गोकर्ण, म्हणून गोकर्ण. महाबळेश्वर का, त्याच्या रावणाच्या बळावरून त्याला नाव पडले महाबळेश्वर, कारण तो महाबळी होता. महाबळी ऐकताय का, दशग्रंथी ब्राह्मण होता, दशानन होता, महाबळी होता, भरपूर सामर्थ्य होतं, भरपूर ताकद होती. भक्ती किती श्रेष्ठ होती. महादेवाने आत्मलिंग काढून द्यावं एवढी भक्ती श्रेष्ठ होती. पुढे ऐका, लंका त्याची सोन्याची होती. किती आयुष्य होतं, उदंड आयुष्य होतं, उदंड आयुष्य, उदंड आयुष्य होतं. तुमच्या सावरोलीमध्ये रावण नावाचा माणूस आहे का बरं, आहे का? शहापूर तालुक्यात, ठाणे जिल्ह्यात. नाव पण शिल्लक नाही राहिलं. आपला विषय काय होता, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. परमार्थ जर करायचे, भक्ती जर करायची ना, तर आम्ही तिथे आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमच्या जगण्या वागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचं जगणं वागणं म्हणजेच भक्ती आहे. आमचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे. कधीतरी त्या देवाला फुल अर्पण करता करता आम्हाला मन अर्पण करता आला पाहिजे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. आम्ही खिशातलं सांडायचं असलं की कमी पडत नाही माऊली, पण जवळचं सांडायचं आलं की मग मात्र मागे मागे सरतो. भगवंत म्हणतात, दादा मला मन अर्पण कर, कारण आमची गती जी आहे ना ती आमच्या कर्मावर अवलंबून आहे. ऐकताय का, हे सकळ गुणापासी गती. मरणोत्तरचा प्रवास चांगला व्हावा हे प्रत्येकाला वाटतंय. विशेष करून माणूस आता जगण्या वागण्याचा कमी विचार करतोय, मेल्यानंतरचा विचार जास्त करतोय. म्हणून भांडणाऱ्या बाया सुद्धा बोलतात, हो गे किती आती करते, वरती जागा तर चांगली भेटली पाहिजे ना. म्हणजे इकडे भांडण चालू आहे, पण अपेक्षा बघा काय आहे. माणसं सुद्धा भांडता भांडता बोलतात, अरे किती आती करतोय, वरच्याला सहन तर झालं पाहिजे ना. भांडणारी माणसंही अशी अपेक्षा करतायत, समजतंय का? पण मरणोत्तरचा प्रवास आमचा आजच्या प्रवासावर अवलंबून आहे. आमचं भविष्य काळ वर्तमान कालावर अवलंबून आहे. आम्ही आता काय करतोय ना त्याच्यावर आमचं भविष्य काळ अवलंबून आहे. बरं का, तुमच्याकडे भाजीपाला करतात का सावरोलीमध्ये? आहे ना बाबा, थोडाफार आता करत असतील नाही का? काहींना आवड आहे नाही का, काहींना आवड आहे, काहींना घरात बसून करमतच नाही. बरं का, मग त्यांना ते असू दे, हरकत नाही, केलंच पाहिजे. त्याच्याने काय होतंय, शरीराची जरा धावपळ होते, मस्त की शरीर तंदुरुस्त राहते. अजून नाही का आपल्याला ताजं खायला मिळतंय. कडधान्य वगैरे पेरता का तुमच्याकडे? वाल मूग नाही का? मग वाल पेरल्यावर वालाच्या शेंगा भेटतात ना, का हरभरा खोराला जातात? वाल पेरल्यानंतर वालाच्या शेंगा मिळणार आहेत, हरभरा पेरलं तर त्याला हरभराच मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? आता समजा एकाने चवली लावलेली आहे. चवली कुठली? ती आपण भाजीची चवली जी असते की नाही, शाक चवली बोलतात ना त्याला, बरोबर ना, ती चवली. आता नेमका काय झाला माऊली, मागच्या वर्षी चवलीला बाजार खूप होता, चांगल्या प्रकारे होता, म्हणून त्याने ह्या वर्षी चवली लावली. पण ह्या वर्षी चवलीचा बाजार कमी झाला आणि कारल्याला मस्त बाजार आहे. तिथं काय केलं तर कारली येतील बरं? त्याने लावले काय? चवली. आता काय केलं तर कारली येतील? जे लावलंय ना तेच मिळणार आहे. पेरले ते उगवते. आम्ही आता जी कर्म करतोय ना, अंतरात्मा असताना, देव असताना, ज्या पद्धतीने वागतोय, जगतोय, मरणोत्तरचा प्रवास आमचा त्याच्यावर अवलंबून आहे. स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी की अजून काय, ते आजच्या आमच्या जगण्या वागण्यावर प्रवास तो मरणोत्तरचा आहे. मग त्याचा उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केलेला आहे?
एखादा माणूस ज्या वेळेला आमच्याकडून निघून जातो ना आमच्या घरातून, त्या वेळेला त्याचा आत्मा उत्तर कार्यांच्या पर्यंत यमदूत तो जीवात्मा म्हणून त्याच्या दरवाजात आणून ठेवतात. तोपर्यंत